गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी विधानसभेत मोठी जाहीर सभा जी आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्या प्रियंका गांधी यांची संपन्न झाली। यात प्रमुख उपस्थिती प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटेल और विरोधी पक्ष नेते विजयभाऊ वडेट्टीवार होते। आपल्यासोबत विजयभाऊ वडेट्टीवार आहेत। भाऊ, एक मोठी जाहीर सभा इथे संपन्न झाली, काय म्हणाल? ऐतिहासिक सभा होती। इथे राहुलजी आले, इथे आणि राजीवजी गांधी यांची पण सभा वर्षामध्ये झाली होती। आजची सभा प्रियंकाजीची या सगळ्या सभांचा विक्रम मोडणारी सभा होती। राहुलजींच्या सभेच्या बरोबरीपेक्षा अधिक अशी सभा ही आज या ठिकाणी झाली। 2014 मध्ये राहुलजी या ठिकाणी आले होते। गांधी परिवारावर या भागामध्ये प्रेम करणारे लाखो चाहते आहेत। गांधी या नावावर विश्वास असणारे गडचिरोली जिल्ह्यामध्ये लाखो आदिवासी गैर आदिवासी यांचा विश्वास आहे। कारण हे कुटुंब या देशातील आदिवासी दलित शोषित पीडितांसाठी एक ढाल बनून हे कुटुंब नेहमी त्यांच्या संरक्षणासाठी उभं असणारे कुटुंब आहे। आणि म्हणून त्यांचा प्रेम आज हा ओसंडून वाहताना या सभेमध्ये दिसला। आणि म्हणून ही ऐतिहासिक सभा या भागातील सर्व उमेदवारांना विजयी करणारी ठरेल हा आम्हाला विश्वास आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा नवा शोध काँग्रेसचे आगार मनात आणले असते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्नाची उपाधी देऊ शकते असते। भारतरत्न या उपाधी सन्मानित करू असे परंतु जे काँग्रेसने नाही केले ते पहिल्यांदा आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी केले अशी प्रतिक्रिया करतात, काय म्हणा? नाही, पुन्हा एक नवीन जुमला आहे। एक झूठो की सरदार की फौज आहे नरेंद्र मोदी सरकार। म्हणजे बाबासाहेबांना त्यांना भारतरत्न काय, त्यांना विश्वरत्न म्हटलं जातं। विश्वातील हा एक मुकुटमणी आहे, हा हिरा आहे। हे शोधण्याचं काम त्यावेळेस त्यांच्याकडे जबाबदारी देताना हे काँग्रेसनेच केलेलं आहे। म्हणून त्यांच्यावर महात्माजींच्याकडे ज्यावेळेस हा प्रस्ताव गेला की महात्माजींनी दिला, त्यावेळेस नेहरूजींनी म्हटलं होतं कि वो तो कांग्रेस में नहीं है। तो महात्मा जी ने तब कहा था, महात्मा गांधी ने, कि बाबा साहब अम्बेडकर संविधान बाबा साहब अम्बेडकर को इसलिए जिम्मेदारी देना चाहिए कि वो कांग्रेस के नहीं है, वो देश के है। तो सवाल ये आता है, तब उनको नवाजा गया था, तब उनका सम्मान कांग्रेस ने किया था। इसीलिए आज भारत स्वतंत्र भारत के संविधानकार करके उनको उपाधि मिलती है। ये जो है ये कांग्रेस और जो नहीं दिया विश्व भारत रत्न करके ये जरूरी नहीं है। वो बाबा साहब आम्बेडकर को संविधान की जिम्मेदारी किसलिए दी कि इस देश के दलित आदिवासी ओबीसी इन सबको न्याय देने वाला योद्धा कौन है, तो उस वक्त बाबा साहब आंबेडकर थे। दर्यापूरमध्ये नवनीत राणा यांच्या प्रचार सभेत राडा झाला, 45 जणांवर गुन्हा दाखल झाला, यावर काय म्हणा? नाही, हे जातीवाद धर्मांधता पसरणारी बाई आहे। हे ज्यावेळेस तिकडे महाविकास आघाडीकडून उभी होती पवार साहेबांच्या सपोर्टने, त्यावेळेस ही मात्र जाऊन लटालट मुसलमान समाजाच्या पाया पडायची, अल्पसंख्याकांच्या पाया पडायची मतासाठी। ही डुप्लिकेट ढोंगी अशी बाई आहे। ढोंगीपणा जे ढोंगी राजकारणी असतात तशा प्रकारचा ढोंगीपणा या राजकारण्यांच्या मध्ये आहे। आणि म्हणून तिथे जाऊन आता धर्मांधतेचे विष पेरण्याचं काम करताय। एखाद्या रिलिजन्सच्या विरुद्ध आपण त्या ठिकाणी विरोधात बोलण्याचं जर काम होत असेल, धार्मिक भावना भडकवण्याचं काम होत असेल, तर अशा लोकांना खरं म्हणजे फिरू देण्यास बंदी केली पाहिजे। ते काही आंदोलन झालं किंवा ते आपला जे काही दंगल किंवा राडा झाला तो या नवनीत राणाच्या धर्मांधतेमुळे जातीयतेमुळे विषारीपणामुळे तो झालेला है। हम एक शेर सुनाते हैं आपको, इंसानियत के साये में हम नेक रहेंगे, हम एक थे और हम एक रहेंगे। ये अगर नारा बुलंद होता है तो हिंदुस्तान तरक्की करेगा। ऐसे नवनीत राणा जैसे आएंगे बांटने वाले काटने वाले तो हिंदुस्तान बटेगा भी और कटेगा भी। घर वापसीच्या शिंदे गटाच्या 8 आमदारांनी संपर्क केला, 2 मंत्री होते, पण उद्धव साहेबांनी सांगितले की गद्दारांना क्षमा नाही, काय म्हणा? नाही, बरोबर आहे। 50 खोके एकदम ओके। यांना काय आहे, गद्दारी करून पक्ष पाडणारी पक्ष फोडणारी माणसं, गद्दारांना स्थान नकोच मुळात।
ही भूमिका उद्धव ठाकरेंची स्वागतार्थ आहे. आम्ही त्यांचं अभिनंदनच करतो. शेवटचा प्रश्न भाऊ, भाजपकडून अनेक वेळा पवारांना मारण्याचे प्रयत्न जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे यांनी केलेला आहे, काय म्हणतात? पवारमध्ये किती तथ्य आहे, सत्य आहे. कारण भारतीय जनता पक्षाची नीती आहे की जे जनमानसात लोकप्रिय नेते आहेत किंवा लोकनेते आहेत आणि त्यांना संपवण्याचा नेहमीचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे. त्यामुळे याच्यातील सत्यता तपासण्याची, चौकशी करण्याची आवश्यकता आहे. एक व्हायरल व्हिडिओ होत आहे, नितीन राऊत जय भीम म्हटले म्हणून विलासराव देशमुखांनी मंत्री केले नाही. सध्या नितीन राऊत यांचा एक व्हिडिओ मोठ्या जोमाने व्हायरल होत आहे आणि नितीन राऊत हे आपला किस्सा सांगत की मंत्री का बोललो नाही, यावर काय म्हणतात? नाही, मला माहित नाही, मी माहिती घेऊन सांगतो. कारण विलासराव देशमुख हे संविधानाला मानणारे होते, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे पाईक होते, स्वर्गीय आहेत ते. आणि हे कोणीतरी खोडसाळपणा केला, हा नालायकपणा आहे. ही जी प्रवृत्ती आहे ही फेक नॅरेटिव्ह तयार करण्याची प्रवृत्ती आहे. अनेक मुख्य राजकीय मुद्द्यांवर प्रतिक्रिया विजयभाऊ वडेट्टीवार यांनी दिली. कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेहमूद इरफान, TV9 गडचिरोली, देसाईगंज. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.